खरं म्हणजे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे, आज या कुंभामध्ये जवळपास राज्य सरकार 33,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करत आहे। पण ही गुंतवणूक ही केवळ टेम्पररी गुंतवणूक नाही आहे। या गुंतवणुकीमुळे पुढचे 15-20 वर्ष हा जो काही नाशिक जिल्हा आहे, हा जिल्हा एक इंडस्ट्री करता आणि गुंतवणुकी करता मॅग्नेटच्या रूपाने तयार होतोय। कारण या ठिकाणी होणारी कामं जी आहेत यातनं एकीकडे शहर बदलत आहे, दुसरीकडे जिल्ह्यातली कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे बदलते आहे। आज आपण सगळ्या प्रकारच्या महामार्गांनी जोडलं जातोय। आज आपण जो नवीन वाढवणचा पोर्ट आहे त्या पोर्टशी आपण जोडलं जातोय। आपण लॉजिस्टिक्स पार्क म्हणून या ठिकाणी जोडलं जातो। आपण क्लिअरिंग करता या ठिकाणी जे पुढच्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था ड्रायपोर्टच्या माध्यमातून तयार करणार आहोत। म्हणजे मला असं वाटतं की ही गुंतवणूक जरी कुंभामध्ये येणाऱ्या 12 कोटी लोकांच्या सोयी करता आपण करतो आहोत, पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ही जी 33,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे ही पुढच्या 10 वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था या नाशिकमध्ये तयार केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ याच्याकडे आपल्याला धार्मिक पर्यटनाच्या स्वरूपात पाहून चालणार नाही, तर एक इकॉनॉमिक ड्रायव्हर म्हणून देखील आज हा कुंभमेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।